जायला अडचण नाही बापाच्या घरी, पण त्याच बाईनं माहेरचा रस्ता धरायचा ज्या बाईचं माहेर पक्क आहे. मग आता ही असला विचित्र आपला नवरा आहे म्हणल्यावर आता त्या सासरमध्ये राहण्यात काही मजा आहे का? हा, काय मजा आहे? त्याच्यामुळं आपुल्या माहेरा जाईन मी आता. माहेर बी तसंच आहे ना. बरं आता ये काय का, माहेरला सासर नवरा चांगला नाही म्हणून माहेरला निघून जाणं अडचण नाही, पण नीट बसा ना ऐका बायानी सगळ्यांनी. नीट बसा, ताईट बसायचं आणि लक्ष देऊन ऐकायचं. जायला अडचण नाही बापाच्या घरी, पण त्याच बाईनं माहेरचा रस्ता धरायचा ज्या बाईचं माहेर पक्क आहे. माहेर वजनदार पाहिजे. कसला बी असला आणि कसला बी काही बी असला तरी बाप एकच म्हणला पाहिजे, जरा हिशोबानं. म्हशीच्या संग म्हशीला जड नसते. विढल हे जरा भाऊ आपल्याकडली भाषा आहे, बरोबर आहे की नाही? बीड जिल्ह्यातली जुनी भाषा, गावठ माझी भाषा म्हणजे अतिशय सोपी एकदम. बाप म्हणला पाहिजे हे बघ जावयाला सुद्धा जरा हिशोबानं राहा. पोरगी म्हणून गप्प आहे, त्याला दुसरा शब्द आहे अजून गुरुजी. केस गुतलेत, काय गुतलेत? केस गुतलेत म्हणून गप्प आहे, नाही तर मग तुझ्यासारखे लय नीट केलेत म्या. जरा हिशोबानं. म्हशीचे शिंग म्हशीला जड नसतेत, आम्ही सांभाळू, पण तुला बी नीट करू म्हणतात का नाही सा, तुला नीट करू, जरा हिशोबानं राहा. असला वजनदार जर बाप असला तर त्या बाईनं पिशवी भरायला अडचण नाही. पण बाप जर वजनदार नसल, दुबळा असल, तर त्या बाईनं मग तिच्यासाठी प्रमाण आहे काय? बांध हरी बांधल्या खुंटाशी धेनूचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे ओ. ज्या घरी दिलं त्या घरीच गपचिप राहणं लेकीचं काम. पण बाप जर वजनदार असला तर मग हाणून पळायला बी अडचण नाही. बाप वजनदार पाहिजे. मग आमचा बाप माझा दीनानाथ, वाट भक्ताची पाहात. आणि माहेर कुठे? माझं माहेर कोणतं? माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. आहे बेवरी जाती रे, आहे बेवरी जाती रे, आहे बेवरी जाती रे. हे माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी. आहे बेवरी जाती रे, आहे बेवरी जाती रे, आहे बेवरी जाती रे. माहेर पंढरपूर. हो इकडे बघा, माहेर काय? पटकन बोला. बाप पांडुरंग आणि माय रुक्मिणी, बहीण बाहू कुंडली. ध्यानात बसलं का? ही आमच्या माहेरातली माणसं वजनदारी एवढे. ही माहेर जाणं तर सोडून द्या, नुसतं माहेरचं गाव जरी बघितलं, लांबून चलत चलत गाडीतून म्हणायचं ते आमचं माहेर आहे, ते आमचं माहेर आहे. लांबून बघायचं नुसतं, मध्ये नाही जायचं. लांबून जरी माहेर बघितलं, अवघीच पापे गेली दिगंतरा, अवघीच पापे गेली दिगंतरी. काय का वैकुंठ पंढरी देखली, वैकुंठ पंढरी देखली, वैकुंठ पंढरी देखली. बघा इकडं नुसतं लांबून म्हणायचं ते आमचं माहेर आहे. असं म्हणलं की सगळे पाप निघून जातील. असलं वजनदार असल्यामुळं माहेरला जायला अडचण नाही. आपुल्या माहेरा जाईन मी आता. बरं अडचण कुठलीच नाही. बरं बाहून बापन मायन तर बाजूला ठेवा, बहीणच एवढी वजनदार आहे आमची. नुसतं बहिणीकडे जायचं, बहिणीच्या घरी आंघोळी करायची नाही काय ना, लांबूनच म्हणायचं आमची बहीण. अहो चंद्रभागा डोळा देखिली, चंद्रभागा डोळा देखली, चंद्रभागा डोळा देखली. हे अवघीच तीर्थे घडते कवे, तीर्थे घडते कवे, अवघीच तीर्थे
घडते एक वेळा गीता तीर्थ घडते हे चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया. कसं वाटायला लागले का कसं किती वाटायला लागले जरा हा बरं वाटायला लागलंय ना आता कसं वाटायला हा तेच म्हणलं हा आता बघा इकडे लक्ष द्या बहीण एवढी वजनदार आहे जगातल्या सगळ्या तीर्थाला स्नान केल्याचं पुण्य मिळतं कुठं चंद्रभागा डोळा देखलिया लक्षात आलं का नाही मुद्दा बहीण एवढी वजनदार बाहाचं तर विचारूच नका अवघिया संता एक वेळ भेटी पुंडलिक दृष्टी देखिलिया. बर काही माणसं म्हणले नुसत्या पुंडलिकाला बघून जमत नाही यार माहेरात जावं तर लागेल ना मध्ये जावं लागेल आम्हाला लई गर्दी तिथं अरे पण महाद्वारात तर जाऊन येऊ अरे जाता येत नाही रे तिथं घुसले कुठून तरी पुढून जायचं तरी मागच्या दरवाजाला दिसले आता आम्हाला काय अडचण नाही आमच्या माहेरात मागचा बी दरवाजा बघितला तरी बी तेवढं पुण्य या पाहता देऊळाची पाठ तीर्थे घडती 360 तीर्थे घडती 360 तीर्थे घडती 360 पाहता देऊळाची पाठ तीर्थे घडती 360 घडती 360 तीर्थे घडती 360 मागचा बी दरवाजा बघितला कुठला माहेरातला म्हण नुसतं मागचं बी बापाचं दार बघितलं 360 तीर्थ असलं वजनदार माहेर असल्यामुळं आपुल्या माहेरा जाईन मी आता आता पुढचं आहे का काही माणसं म्हणलेड्या मा दोरात तरी चल र तिथं गेले पायरीला हात लावता येणार म्हणले आता लांबूनच उग ते दिसायला का झेंडा ती बापाचं घर आहे हा ते काय ते तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस 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 सत्कार हा नाश अहंकाराचा सत्कार हा नाश अहंकाराचा सत्कार हा नाश अहंकाराचा असलं वजनदार असल्यावर आपुल्या माहेरा जाईन मी आता आता पुढचं ऐका आता ऐकायचं आता आला तर ऐकायचं आता जी होईन ती होईन आता बघा इकडं लक्ष द्या हो द्या जिथं जिथं उजडन तिथं उजडन आता काय एवढं लगे हा हा जीवन आलेले सगळे होय जेवायचं नाही का इथं हा हा मग जी होईन ती होईन आता काय जसं होईन तसं होईन आता बघूच काय होतंय ते आता कसली होळीन कसली धुलीवंदन बघूच आता हा आता बघा लक्ष द्या आता माझ्याकडे लक्ष द्या एवढं वजनदार जर माहेर असेल एक जण मला काय बी हरकत नाही मला न एक बाई म्हणली नाही काही का असू मला बापाची भेट घ्यायची म्हणजे घ्यायची अगं येडे गर्दी तिथं मला बापाचं तोंड तरी बघायचंय तू का म्हणे काय काय मुखदर्शन जरी झालं काय काय महिमावरून वाता सांगणे किती आणि कोटी ब्रह्महत्या मुख पाहता हा नुसतं तोंड जरी बापाचं बघितलं तरी कोटी ब्रह्महत्या निघून चालल्या मग आता अडचण आहे का पुल्या माहेरा काहीच अडचण नाही हा नुसतं देवाचं तोंड जरी बघितलं असं बस दर्शन होऊ द्या नाही तर नाही होऊ द्या नुसतं मुख दर्शन बी झालं आणि झालं हा तुका म्हणे जन्म आल्याचे तुका म्हणे जन्म हे तुका म्हणे जन्म आल्याचे विठ्ठलची एक देखलिया विठ्ठलची एक देखा विठ्ठलची एक देखलिया असला बाप असल्यावर अडचण आहे का काही आपुल्या माहेरा चला आता इथं काही नाही उगा आपलं आपलं माहेर गाठायचं लक्षात आलं का नाही हा अडचण नाही ना तिथं काही हा काहीच अडचण नाही बघा इकडे लक्ष द्या आता पुढचं ऐका इकडे बघा काही जण म्हणले
बापाचं तोंड काही दिसलं नाही गड्या. पाय अहो तुका म्हणे त्याचे देखिले पाय आणि मग दुःख जाय सर्व त्या काय सर्व सर्व माझे. नुसते पाय जरी बघितले तरी जीवनातलं दुःख जातं. असला वजनदार बाप आहे म्हणल्यावर आपुल्या माहेरा जाईन मी आता. आता माहेरला जायला अडचण नाही. लक्ष द्या माझ्या, कारण माहेर वजनदार आहे तेवढं, बाप तेवढा वजनदार आहे. माहेरात कुठल्याच गोष्टीची कमी नाही. समर्थाची घरी सकळ संपदा नाही तुटी खदा कासयाची. त्याच्यामुळं इथं राहायचं नाही, जायचं कुठं. आणि एकदा माहेर बघितलं शेवट तो भला. हे सगळ्या अभंग वैकुंठ गमनातलेत. हा माझा बहुगुड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. तिथं एकदा गेलं पुन्हा कुठं जायची गरज नाही. त्याच्यामुळे ध्यानात ठेवा आपलं मूळ माहेर आहे ती म्हणजे जगाचा मालक आहे. आणि तिथं जाऊन माणूस एकदा पोस्ट झाला रे बाबा पुन्हा त्याला जगात कशाचीच गरज नाही. चिन्नी उमटती अंगी शकुना जोगी उत्तम आठवला बाप माय. लक्ष द्या माझ्याकडं. एकदा का ती माहेर गाठलं पुन्हा कशाची गरज नाही. तुकाराम महाराज म्हणले राहून तरी काय करू आता, 42 वर्ष झाले, आता नको नको, आता आता पुल्या माहेरा जाईन मी आता. आता इकडे लक्ष द्या. आणि निरोप बी आलाय. निरोप बी काय झालाय कुणाकून? निरोपया संता हाती आला. संताला सांगितलं होतं कुठं चाललात, म्हणले माहेराला. तेवढं माझं कानाव घाला की हो तुम्ही जनगाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार. सगळ्यांना नमस्कार. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत एवढा करा उपकार. सगळ्यांना नमस्कार. आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत. साधू संत जीवन, साधू संत जीवन भोगले करा माझे, भोगले करा माझे, करा माझे, करा माझे. काम करा. एवढं आमचं काम करा. त्याच्या कानावर घाला तेवढं. हा त्याच्या कानावर घाला. गोमटे ते करा माझे आणि भार ओझे तुम्हाशी तुमच्यावरच आहे बरं का. आता घालून या भार राहिलो निश्चिंती निरविली संती. हा आता तुमच्यावर सोपिले तेवढा निरोप द्या. आणि त्यांना मला गडबड करा, जरा थोडं गडबड करा. तुका म्हणे मजा आठवा आणि मूळ लवकरी लवकर पाठवा, लवकर पाठवा. आणि मग बघितलं वरी पिवळा पितांबर गगनी कैसा झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. लक्ष द्याला ओवाळू आरती. लक्षात आलं काय सुंदर आहे बघा. इकडे लक्ष द्या. निळोबरायने लिहिले काय मजा आहे महाराज याच्यात. तुम्हाला तेवढं कळत नाही समजा म्हणून सोडून द्या, नाही तर ह्याच्यातलं जाण करायला लय मजा आहे. खरंच कळत नाही, नाही कळत तर नाही कळत. होय बरोबर आहे का नाही. तुम्हाला तेवढं बारकावा त्याच्यातला घेता येणार नाही. पण निळोबाऱ्याने आरती लिहिली तुकोबारायची, त्याला एक शब्द असा टाकला प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्यागिली. म्हणजे अगोदर भोग भोगला, भोगल्यावर कळालं हे वाईट आहे, त्याच्यामुळं त्यागला. आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपया संता हाती आला. इकडे बघा थोड्या वेळात. तुम्ही लय देत बी नाही त्याच्यामुळे लय करीत बी नाही मी. म्हणजे वेळ लय देत नसतोय मी तुमच्याकडे जास्त, त्याच्यामुळे मी बी लय वेळ करीत नाही. बरोबर आहे का नाही. लक्ष द्या माझ्याकडे, लक्ष द्या. आता बघा आमचे हरिभाऊजी राजे भोसले हे आमची अतिशय प्रेमाची माणसं आहेत, त्याच्यामुळे ये नाही तर एवढ्या ह्याच्यात परवडत नाही. कमी वेळेत एवढा अभंग सुटत नाही ना. होय बरोबर आहे का नाही सांगा. हां पण आता कसं आहे हरिभाऊचा शब्द मोडता येत ना. गुले काका टाकले तर आणि इकडून पुन्हा आमची ही गुरसडे काकाची चिरंजीवन ही अमोलराव ही सगळी मंडळी आहेत, वकील साहेब ही चांगली माणसे असू द्या. लक्ष द्या इकडं माझ्याकडं.
हा बघा आता अहो बापाच्या कानावर गेल्यावर बाप ग बसतो का? ज्यांना ज्यांना मुलगी त्यांना माझं बोलणं कळत, बिगर मुलीवाली कळणार नाही. बापानं मुलीच्या घरी रिकाम्या हातानं कधीच जायचं नसतं, कधीच नाही. एक जण मला तिच्या घरी जळता जळा नाही, तिचं जळता जळू दे नाही तर नाही जळू दे, पण तू जर पुरीच्या घरी रिकाम्या हाताने गेलास तर सासू महाग शिमगा केल्याशिवाय राहणार. किती बी असू द्या त्यांच्या इथं डाळिंबाची बाग आहे, सफरचंद 10 एकर आहेत, तरी बी तुमच्या हातात सफरचंद लागते तर पुरीच्या घरी जाताना. खरंय का खोटे? सर खरंय का खोटे? आणि तुम्ही असे बिगर रिकामे जा आणि तुम्ही जाऊच तर हो पाणी चहा सगळं देणार. तुम्ही गाडीत बसलात की सासू माणूस की आहे का बापाला? हात हलवीत आला आणि हात हलवीत गेला, हेच बोलणार. लक्षात आलं? बापानं कधीच पुरीच्या घरी रिकाम्या हातानं जायचं नसते, काहीच नसतंय महाराज, कधीच नाही. किती बी गडबड असू द्या, बाप एकच म्हणते थांबा बरं थोडं इथं, का थोडं खायला घेतो, कुठं वेळ नाही आपल्याला, नाही पुरीच्या घरी जायचंय हो म्हणून, बाकी काय नाही. इकडं लक्ष द्या, बापावलेली कळल, पुरी तुम्हाला माहित नाही. एक लक्षात ठेवा, बाप स्वतःच्या घरी रिकाम्या हातानं जाईल, पण बाप पुरीच्या घरी रिकाम्या हातानं कधीच जात नाही. आणि जायचं बी नसते शहाण्या बापानं रिकाम्या हातानं. अहो माणसाला कटाळा आल्यानं झोपलाय माणूस आणि 12-1 वाजता फोन वाजला. माणूस म्हणते कुणाचा फोन आहे ग बघ, कव्हा बी कोणी बी फोन करते, टाइम टेबल नाही काय नाही, माणसं कट करून बंद करून ठेव. हां अजून टाईम आहे का फोन करायचा? बघितलं तर दिदीचं नाव, अहो दिदीचा काय, बापाची झोपच उडाली ना, दिदीचा फोन आहे एवढ्या डोळे चोळणं. हॅलो का ग? काय नाही झोप आहे ना. आता हाय का, ही काय पद्धत आहे होय? लक्षात आलं का नाही? हा पोरीचा फोन म्हणलं की बापाची झोप उडाल्याशिवाय राहत नाही मला. शेवटी पोरगीच असते. हे बघा पुरी है का, माईचं प्रेम पुरीवर असते पण पुरीचं प्रेम बापावर असतं, ही विशेष आहे. लक्षात आलं का नाही? पोरीला माईचं एवढं घेण देण नसते, पण बाप दिसल्याबरोबर महाराज शांत होणार पोरगी. हां माईपाशी कसं बी बोलतो. एखादं समजा पोरग बघितलं आणि पुरीला पास नसा, स्टार्ट घेऊन जाणार, नाव काय? छकोले. नीट सांग ना, तू का ते काय न्याय लागलाय लगेच का हाय का हाय? हा आणि जाणं घरामध्ये ती ताट फेकून देणं, साडी काढून फेकणं. तुला सांगते बघा, हसल्या सांग मी कारण माईला हसले कसले मी हिरीत ढकलून ते मला पण हेच सांग करणार नाही बघ. दलिंदर कुठला आणलं काळ ढबरा एवढं म्हटलं मला ते मी जाणार, मग तुला सांगायला लागले मी. हां मी जीव देईन पण हेच सांग लग्न करणार. तू पप्पाला सांग कसं सांगायचं तू, काही बी मला तसलं सांगू नको बघ. आणि तेवढ्यात बाप यावा, काय ग? काय नाही. शकुले लग्न हो महाराज, विनोद नाही. बापाच्या शब्दा खातर पोरीने स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घेतलं, पण गपची पोरी नांदत का? बापाची इच्छा आहे म्हणून. बापावर खूप, नाहीतर काय ह्या काही अवलादी महाराज त्यांच्याजवळ राहण्यासारखं होय मग. जीव द्यावा पण काही जणांसंग राहण्यासारखं नाही, काही जणांसंग. पण एकच आहे, फक्त बापाची इज्जत म्हणून काही बाया राहतात. खरे का खोटे बोला? हा नाही तर काही लय दलिंदर आहेत ना महाराज, का त्यांना का अकला आहेत का काय काही कळत आहे का नाही. किती जरी असलं तरी बी म्हणणार नाहीत, तिकडून पाहिजे मोटरसायकल तुझ्या बापाकडून पैसे. तू हा बाप मिळालाय होय रे? तुझ्या बापाला का गडा उठलाय का काय? नेमकं काय झालं तुझ्या बापाला? कुणाच्या आधारावर? महाराज आमच्यात आमची मेहुणी इथं बसलीत. माझ्या आयुष्यात मी अजून महाराज आमच्या सासऱ्याकडून कपड्याला बी मिंदा नाही. हां चला, आमच्या साडूला विचारा, मेहुणीला विचारा, तुम्ही तुमच्याच घरात चला असू द्या, कपड्यात मिंदा नाही महाराज कधी. कपड्यात सुद्धा त्यांनी दिले तरी मी म्हणता नगर राहू द्या तुमची गरिबी. अरे आपण आपल्या जीवावर आहेत ना. लक्षात आलं का नाही? मी एकच म्हणतोय, त्यानं पडत्या काळात आपल्याला दिलेली हेच उपकार आहे त्याचे. लक्षात आलं का नाही? नाही तर काय ती काळ होता का? आता तर कुणी बी दिल हो, आताचा विषय नाही. 2 धोत्र होते तेव्हा त्यानं पोरगी दिली ना मला. 2च धोत्र होते आणि 2च शर्ट होते. हा काहीच नव्हतं. हो का, हिला विचारा, सगळी भाऊकी आमच्या सासऱ्याला नावं ठेवत होती का नाही सांगा? खोशाला दिलं, धोत्रावाल्याला बघितलं आणि एवढी चांगली पोरगी. कळायला लागलंय का नाही? पण कसं असतंय, दमाला फळ असतं ही बी ध्यानात ठेवायचं. मधला एकच सांगत होता,
काळ येणार आहे, काळजी करू नका तुम्ही, माझ्या विश्वास ठेवा. बांड्या होता बांड्या, विष्णू बांडे मध्यस्थी, लक्षात आलं का? बारुडावाला बांड्या, विढल विढल. काय काय आहे तिकडे बघत का? लेकर आहेत का? मंदिर आहे का? मग इकडे लक्ष द्या. बघा इकडे आपलंच काम, धर्माचंच काम चालू आहे, माझ्याकडे लक्ष द्या. याचा अर्थ एकच आहे की बाप बापच असतो, किती बी कर्ज किती बी हो द्या, पण पुरीचं चांगलं होईल याचा विचार बाप करत असतो. इकडे बघा, आपले धर्माचंच काम करायला, तिकडे लक्ष द्या. याचा अर्थ एकच आहे की बापाच्या कानावर आल्याबरोबर बाप पुन्हा मागं पुढं बघतो का? हा, अहो तुम्हाला दोनच मुद्दे सांगतो. हा बघा, पुरीवाल्याने बोलायचं, बिगर पुरीवाल्याने बोलायचं ना. दोन मुद्दे सांगतो, दोन. इकडं सख्या चुलत भावाचं लग्न आहे. सख्या कोणाचं? चुलत भावाचं. आणि तिकडं पुरीच्या भावकीतलं लग्न आहे. कसं करावं लागतंय? पुरीचा फोन आला, पप्पा आमच्या भावकीतलं लग्न आहे, तुम्हाला पत्रिका आहे आणि ह्यांच्या जवळचं आहे. अगं दिदे, आता ही आपला सुनील नाही का, त्याचं लग्न आहे ना. तुझा भाऊ, चुलत भाऊ? हो पप्पा, पण कसं आहे माहिती का, तुम्ही नाहीत ना आला, मला आयुष्यभर बोलणं खावं लागलं. हे सिस्टीम आहे का नाही सांग. तुम्ही नाहीत ना आला तर मग ह्या बघा, माझं लईच बोलते ना पप्पा, तुम्ही काय बी करा, पण तुम्ही नुसती चक्क. अहो कुत्रं मेलं तर बापाला जावं लागतं. कुत्रं मेलं तर अवघड असते महाराज. पुरी जन्माला घालणं सोपं आहे, पण पुरी सांभाळणं, कडीला काढणं फार कठीण आहे. कुत्रं मेलं तर जावं लागतंय. पोरगी सरळ म्हणते, बाबा काही बी करा, पण माझी इज्जत राखण्यासाठी तुम्ही नुसती चक्कर तरी मारून जा. बघा बाप महाराज 2 दिवस त्या लगन घरी राबला. दिवसा काम केलं, रात्री स्वयंपाकाला. सख्या चुलत भावाच्या पाया पडला, म्हणला ह्या बघ बांधास, मी स्वयंपाकाला हजर आहे, मी सगळ्या गोष्टीला टायमाला हजर आहे. तिची माय हित आहे, ती पोरं हित आहे, सगळं हित आहे. फक्त मी अक्षिदा फेकण्यापुरतं मला पुरीच्या घरी जावं लागेल. बघ अरे ना, हे उगतच करू नको, इथं घरचं लग्न आहे. हो रे बाबा, सगळं खरं आहे, घरचं लग्न आहे, मला कळतंय सगळं, घरचंच लग्न आहे. पण दिदीचे एवढे जर फोन यायला लागले तर काय करावं काही कळानं गेले. बाप लग्न टायमिंगला महाराज इथून निघाला, 15 मिनिटात गाडी घेऊन तिथं पोहोचला. पाहुण्या रावळेली दिसणं, तीच पुरीचे डोळे भरून आले. पप्पा माझी इज्जत राखली बरं का तुम्ही. तुम्ही जर नसतात आला ना, ह्यानी मला जिथं खाल्लं असतं, कारण ही बेकार माणसं आहे. तुम्ही इथं दिसले पाहिजेत मला, एवढंच आहे. बाप स्वतःचं दुनिया काम मागं टाकतो महाराज, पण पुरीच्या घरचं कधीच मोडीत नाही, ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं एवढा जाच माहेरात आहे. ही कानावर गेलो, कानावर गेल्यामुळं दम निघतो का मग देवाला? नाही 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 नाही. सुख दुःख माझे ऐकी लेका, सुख दुःख माझे आई लेका, सुख दुःख माझे ऐकी लेका, सुख दुःख माझे ऐकी लेका, सुख दुःख माझे ऐकी लेका.
सुख असू द्या दुःख असू द्या बापाच्या कानावर पडलं आई किले कानी लगेच बापाचं मन कळवळा मनी करुणेचा बापाच्या मनात लेकीविषयी काय